जग आज अत्यंत झपाट्याने धावत आहे, ज्यामध्ये अनंत अशा बाबी आहेत की ज्या मानवजातीकडून सुटत आहे। मात्र या धावत्या जगात कितीही मोठी घटना, कितीही मोठे प्रकरण घडले तरीही अवघ्या 2 ते 3 दिवसातच त्या घटना व ते प्रकरण सर्व मागे ठेवून पुढे जगण्याची प्रथा आज संपूर्ण जगात सुरू आहे। अशीच एक थरारक घटना संपूर्ण भारतात नैसर्गिकदृष्ट्या प्रसिद्ध असणाऱ्या मेळघाटातील धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सोबतच या घटनेनंतर लोकांचे मन हादरून गेले आहे। गेल्या 1 वर्षा अगोदरच धारणी पोलीस स्टेशनला रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक, ज्यांची मनमिळावू स्वभावाचे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून अवघ्या काही दिवसातच धारणी परिसरात ओळख पटली आहे। धारणीला रुजू झाल्याबरोबरच कोरोना विषाणू व त्यामुळे लॉकडाऊन मध्ये दिवसभर उन्हात उभे राहून आपले कर्तव्य पार पाडणारे अतुल तांबे अशा या कोरोना योद्धाने आपल्या कर्तव्यामध्ये झालेल्या चुका व त्यामुळे वरिष्ठ प्रशासनाकडून वारंवार व सातत्याने मिळणाऱ्या मानसिक दबावाखाली 7 जानेवारीला आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली। अतुल तांबे यांचे जीवन संपले, पण यानंतर अनेक असे प्रश्न उपस्थित झाले आहेत। मात्र जबाबदार कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे आपल्या कर्तव्याशी हारून आपले जीवन व जीवनातील जबाबदाऱ्या, ज्यामध्ये एक मुलगा, एक पती, एक वडील व एक भाऊ असे अनेक नाते विसरून टोकाचा निर्णय घेऊन आपल्या जीवनाचा अंत केला। ग्रामीण क्षेत्रापासून तर शहरापर्यंत जमीन स्तरावर झटणाऱ्या एका पोलीस अंमलदारापासून तर पोलीस निरीक्षकापर्यंत वरिष्ठ प्रशासनाकडून कधीपर्यंत मानसिक त्रास व दडपशाहीचे शिकारी होऊन बसणार व आपल्या कर्तव्याला अधिनिष्ठ राहून कुटुंबास दुर्लक्षित करणार, असे हे चित्र कधीपर्यंत चालणार, असा गंभीर प्रश्न चिमुकली आराध्या व असे अनेक चिमुकले ज्यांचे शूरवीर पालक वरिष्ठ प्रशासनाच्या दडपशाही किंवा अपघात आणि इतर बाबींमुळे आपले जीव गमावून बसले आहे, त्यांनी उपस्थित केला आहे। आता अतुल तांबे या प्रकरणात त्यांची पत्नी किरण तांबे, त्यांची मुलगी आराध्या व त्यांच्यावर प्रेम करणारे इतर मनुष्य जातीतील अनेक लोकांनी याबाबत संपूर्ण तपास होऊन न्याय मिळवून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पोलीस खात्यात मोठी नोकरी, प्रेमळ कुटुंब एवढे काही असून सुद्धा अतुल तांबे यांनी टोकाचा निर्णय घेतला, ज्याने अनेक प्रकारची गुन्हेगारी बघितली व त्यामध्ये तपास अधिकारी म्हणून काम करून त्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे। अशा या अधिकाऱ्यास अशी कोणती मजबुरी, कोणते मानसिक दबाव होते की त्यांनी चिमुकली व इतर परिवाराचा विचार न करता टोकाचा निर्णय घेतला। अतुल तांबे यांना एक वेळा समोर येऊन दिलखुलासपणे बोलणे कठीण का झाले, का शक्य झाले नाही, अशा गंभीर प्रश्नाचे उत्तर जिल्हा ग्रामीण पोलीस विभागातील वरिष्ठ प्रशासनाने देणे गरजेचे आहे। दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी अतुल तांबे API नेमणूक धारणी पोस्टे यांनी सुसाईड केलेली आहे। त्यांनी त्यावेळी जी सुसाईड नोट लिहिलेली आहे ती सुसाईड नोट मिळालेली आहे आणि त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आई, वडील आणि मुलगी यांना उद्देशून ती चिठ्ठी लिहिलेली आहे आणि त्यामध्ये माझ्या कर्तव्यादरम्यान किंवा नोकरी दरम्यान चुका झालेल्या आहेत आणि त्या मी घरच्यांना सांगितल्या नाही, अशा प्रकारचं वर्डिंग त्यामध्ये आलेलं आहे। परंतु नक्की काय चुका झाल्या हे मात्र त्यांनी तिथे नमूद केलेलं नाही। परंतु जो काही तपास चालू आहे 7 तारखेपासून आजपर्यंत, त्यात साक्षीदाराचे जबाब घेण्यात आले आजूबाजूच्या, तसंच जे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यांची वेळ घेऊन त्यांचे जबाब घेणं बाकी आहे। परंतु अद्याप सुद्धा ठोस कारण कुठलं आहे हे मात्र समोर आलेलं नाही। कारण एखादा व्यक्ती आणि अशा पदावर असलेला अधिकारी असा पाऊल उचलतो तर त्यासाठी नक्की कारण काय आहे ते शोधणं चालू आहे। वरिष्ठांच्या दबावाबाबत जे काही चर्चा असेल, कारण जेव्हा एखाद्या अंमलदाराकडे कुठल्याही दर्जाचा असो त्याच्याकडे जर गुन्हे पेंडिंग असतील तर त्यांना विचारणा केली जाते की हे गुन्हे लवकर निर्गती करा, त्यामध्ये आरोपीला फायदा होऊ नये हाही उद्देश असतो। त्याचबरोबर जी काही पेंडन्सी असते तिचा आढावा वरिष्ठ घेत असतात, त्यामध्ये सुद्धा ते पेंडिंग दिसतात। त्यामुळे DYSP असो PI असो यांना त्याबाबत
आमच्या वरिष्ठ स्तरावरून आदेश दिले जातात की सदरचे गुन्हे तपासी अंमलदाराकडून लवकर तपास पूर्ण करून कोर्टात दाखल करा. परंतु यांच्या बाबतीत थोडंसं वेगळं होतं. हे मध्ये 8 दिवस गैरहजर होते, म्हणून तिथे PIंना सांगितलं होतं की ते हजर होत नसतील तर किमान गुन्ह्याचे कागदपत्र तरी जमा करून घ्या. अशा प्रकारचा आदेश PI यांना दिला होता. तर अशा प्रकारचा याला कार्यालयीन आदेशाला दबाव म्हणणं हे चुकीचं आहे. तस्वीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.